म्हणजे ई हा ए आणि BED कोण. अच्छा. आणि BED म्हणजे हा कोण. हे दोन कोण असं बोलतात का संगत कोण. हे दोन कोण, एक हा खालचा ABE आणि हा BED, हे संगत आहेत का? येस बर बर. तर ही जी जोडी आहे ना, ही संगत कोणांची जोडी नाहीये. बघा हेच आपल्याला आंतर कोण कळलं आहेत? पाहिजे. हा, ते अंतर कोण आहेत. मी संगत कोणांच्या जोड्या विचारल्या. आपण एक मॅम मी संगत कोणांच्या जोड्या GBA विचारल्या. कोण GBA आणि BA आणि ABE GBC नाही. बघा नीट लक्ष द्या, मी आता सांगते तुम्हाला. एकदा आता शेवटचं मी सांगणार आहे की कसे ओळखायचे सगळ्या प्रकारच्या जोड्या कोणांच्या. व्यवस्थित लक्ष द्यायचं. बघा हे आपल्याला आलं पाहिजे. संगत कोण बोलला की पटापट पटापट नावं आपल्याला जोड्यांची सांगता आली पाहिजे. सगळी चुकीची नावं सांगतायत तुम्ही. संगत कोण म्हणजे काय माहितीये का, ह्या ज्या जोड्या आहेत ना, संगत कोण, व्युत्क्रम कोण आणि आंतर कोण, या ज्या जोड्या आहेत ना, या जोड्या एक L रेषेवरचा कोण असतो आणि एक M रेषेवरचा असतो. मी विरुद्ध कोण आणि रेषीय जोडीतील कोणांचं नाही बोलत आहे. मी संगत कोण, व्युत्क्रम कोण आणि आंतर कोणाबद्दल बोलते. ह्या तिन्ही जोड्या ज्या आहेत त्या जोडीमध्ये, जोडी म्हणजे दोन कोण असतात, त्यातला एक कोण असतो L रेषेवरचा आणि एक कोण असतो M दुसऱ्या रेषेवरचा, M वरचा असणार. ठीक आहे, एक L वरचा असतो, एक M वरचा असतो. बघा L च्या इथे 4 कोण तयार झालेत आणि M च्या इथे पण 4 कोण तयार झालेत. तर एक L रेषेवरचा असणार, एक M रेषेवरचा असणार. L रेषेवरचे कोणते कोणते कोण आहेत सांगा. L रेषेवरचे नाव सांगा. रेषा L वर कोणते कोणते कोण तयार झाले. GBA ABC AGBC AGBC 4 अक्षरी नाव. कोणाचं नाव, कोण कोण कोणाचं नाव 3च अक्षरी असतं. बघा ह्या रेषा L वर ना, GBC मी सांगते बघा, रेषा L वर ABC ही छेदिका आहे ना. एबीसी कोण आहे. एबीसी कोण आहे. नो मॅम GBC एबीसी तर ही रेषा सरळ झाली. GBC 4 कोण कोणते कोणते आहेत. एक GBA GBA आहे इकडचा, त्यानंतर GBC आहे आणि खालचे 2 आहेत. हे वरचे 2 झाले GBA आणि GBC. तसेच या L रेषेवरचे खालचे पण कोण आहेत, जसे ABE हा कोण हा बघा, हा ABE हा खालचा आहे, L रेषेवरचाच आहे तो पण. आणि CBE हा खालचा कोण इथला. हे 4 कोण आहेत. हे 4 कोण, एक GBA GBC ABE आणि CBE दिसले. ABE हा खालचा डावीकडचा आणि CBE खालचा उजवीकडचा. असे 4 कोण रेषा L वर तयार झालेले आहेत. आणि रेषा M वरचे 4 कोण कोणते कोणते आहेत. रेषा M वरचे BD हा कोण BED बरोबर. BF त्यानंतर BEF बरोबर. आणि खालचे 2 खालचे DEH खाली खाली जा. हा आणि FEG FEH खाली जा. FED तुम्ही सरळ गेले. हा FED कुठे. FED तर सरळ रेषा होते ती. FEH DEH FEH कळले. रेषा M वरचे 4 कोण, रेषा L वरचे आणि रेषा M वरचे. आता आपल्याला वेगवेगळ्या जोड्या सांगायच्या, संगत कोणांच्या, व्युत्क्रम कोणांच्या आणि आंतर कोणांच्या. तर संगत कोणांमध्ये पण एक कोण L रेषेवरचा असतो, एक M रेषेवरचा असतो. व्युत्क्रम कोणांमध्ये पण एक L रेषेवरचा असतो, एक M रेषेवरचा असतो. आणि आंतर कोणांमध्ये सुद्धा एक L वरचा, एक M वरचा.
विरुद्ध कोण आणि रेषीय जोडीतील कोण वेगळा प्रकार आहे, ते नका इथे. फक्त मी संगत कोण, व्युत्क्रम कोण आणि आंतरकोण कसे ओळखायचे. तर आधी संगत कोण कसे असतात ते बघा. संगत कोणांमध्ये एक कोण एल वरचा, हा आता समजा मी एल वरचा जीबीसी घेतला, एल वरचा जीबीसी, तर तसाच एम वरचा कोणता कोण आहे, तसाच जीबीसी कसा आहे, उजवीकडचा वरचा कोण आहे, वरचा एल रेषेवरचा, राईट साइडचा. तसाच एम रेषेवरचा कोणता कोण आहे, एम वरचा, जसा L वर BEF BEF मॅम आहे. बरोबर. बीईएफ म्हणजे कोण जीबीसी आणि कोण बीईएफ ही पहिली संगत कोणांची जोडी होती. दुसरी संगत कोणांची जोडी, आता मी उजवीकडचा घेतला, आता डावीकडचा घ्या. डावीकडचा घ्या एल वरचा, तसाच GBA कोण, हा जीबीए आणि कोण BED एबीई नाही, एबीई नाही, एबीई एल रेषेवरचाच सांगितला परत तुम्ही. एबीई हा एल रेषेवरचा कोण आहे, खालचा, हा एल रेषेवर बनतो एबीई, खालचा कोण, जीबीए वरचा आहे, वरचा एल रेषेवरचा आहे, तसाच खालचा एम वरचा पण वरच्या बाजूचा डावीकडचा कोणता कोण आहे. जसा जीबीए आहे डावीकडे वरचा कोण, तसा एम वर कोणता आहे, हा कोण बीएफ. बीईएफ कसा, बीईएफ इकडचा आहे. अरे मुलांनो, गोंधळ नका घालू, गोंधळ नका, एकदाच बोलायचं. कळतंय का सगळ्यांना की नाही कळलं? कळलं? येस मॅम. आता हे झाले वरचे, आता खालचे पण कोण आहेत. जसा एबीई हा डावीकडचा एल रेषेवरचा खालचा कोण आहे, एबीई. एबीई, एबीई खालचा कोण, डावीकडचा. तसाच रेषा एम वरचा डावीकडचा खालचा कोण कोणता आहे, रेषा एम वर. जसा एबीई आहे एल रेषेवरचा, तसा एम रेषेवरचा कोणता आहे, खालचा कोण. जसा इथे एबीई आहे तसा कोणता आहे, सीबीई एल रेषेवरचा आहे मुलांनो. जसा एबीई खालचा डावीकडचा आहे, तसा एम रेषेवरचा कोणता आहे, खालचा कोण, डावीकडचा, एम रेषेवरचा, एम रेषेवरचा खालचा कोण, डावी. नाही, एबीई तर मी सांगितलं. कोण एबीईचा संगत कोण, चूक. नाही नाही, तुम्ही कन्फ्युज होताय मुलांनो. खालचा, खालचा DEH. अरे डीईएफ कसं काय होणार, डीईएफ काय कोण आहे का, डीईएफ तर सरळ रेषेचं नाव कसं काय सांगू शकता तुम्ही. मॅम हा डीईएच खालचा आहे ना, बघा ना कोण. एबीई जसा आहे तसा फक्त मी इथे रेषा थोडी शॉर्ट केलेली आहे, पण कोण खालचा इथे जसा एबीई एल रेषेवरचा डावीकडचा खालचा कोण आहे, तसाच एम रेषेवरचा खालचा कोण कोणता आहे, डीई एच. एबीई कोण डीईएच. आणि चौथी जोडी कोणती संगत कोणांची, इकडचा उजवीकडचा खालचा, उजवीकडचा खालचा आणि इथे पण उजवीकडचा खालचा, खालचा खालचा एल रेषेवरचा खालचा उजवीकडचा आणि एम रेषेवरचा खालचा उजवीकडचा. CBE आणि HEF. सांगा बाकीच्यांनी कोणते कोण येणार. खालचे बघा ना, खालचे कोण, एल रेषेवरचा खालचा उजवीकडचा, या बाजूचा, या बाजूचा.
उजवीकडचा. FEH. FEH बरोबर. CDE. इथला कोणाचं नाव काय? BE. CBE. CBE खालचा. हा कोण? हा कोण? तसाच इथला खालचा कोण? CBE आणि तसाच M रेषेवरचा खालचा कोण? FEH. CBE FEH. हा बघ ना, हा कोण? हा EF नाही, FEH असा. मॅम हा जसा खालचा आहे तसा इथला खालचा कोण? L रेषेवर. हा FEH. कळते का? संगत कोण? Yes ma'am. Yes ma'am. Yes ma'am. Yes. हे झाले संगत कोणांच्या जोड्या. आता व्युत्क्रम कोणांच्या जोड्या लिहायच्यात आपल्याला. व्युत्क्रम. नावं बरोबर लिहायला शिका. नावं शिकल्याशिवाय तुम्हाला सिद्धता वगैरे आपण कशी लिहिणार? नावच नाही माहिती आपल्याला आंतर कोण कोणते आहेत, आंतर कोणांच्या जोड्या कोणत्या आहेत, संगत कोणांच्या जोड्या कोणत्या आहेत, तर आपण सिद्ध कसं करणार? नावच लिहिता येत नाही. नावं लिहिता आले पाहिजे ना, बरोबर की नाही? Yes ma'am. आता व्युत्क्रम Yes, कोण, ma'am. संगत कोण कसे ओळखायचे ते लक्षात Yes, ठेवायचं. संगत कोण जसा वर L रेषेवरचा आहे तसाच M रेषेवरचा, म्हणजे L रेषेवरचा उजवीकडचा वरचा असेल तर तसाच सेम M रेषेवरचा उजवीकडचा वरचा, उजवीकडचा वरचा किंवा डावीकडचा वरचा असेल तर L रेषेवरचा तर M वरचा पण तसाच कोण घ्यायचा. व्युत्क्रम कोण कसे घ्यायचे? व्युत्क्रम कोण हे क्रॉसवाले असतात, क्रॉसवाले. मॅम बाह्य व्युत्क्रम कोण घ्यायचे का आंतर व्युत्क्रम कोण सांगायचे पहिल्यांदा? दोन्ही प्रकारचे. आंतर व्युत्क्रम कोण सांगा आधी आणि मग बाह्य व्युत्क्रम कोण. आंतर व्युत्क्रम कोण म्हणजे L रेष, हा असे मॅम झेड ABE आणि BEF. घ्यायचे, झेड मधले. हा झेड मधले लक्षात ठेवा. ABE व्युत्क्रम कोण? बरोबर. आणि BEF. एक ABE हा खालचा आणि हा BEF. कोण ABE आणि कोण BEF. आणि उलटा झेड, उलटा झेड पण घ्यायचा CBE आणि BED. असा बघा, असा उलटा झेड. CBE हा कोण आणि इकडचा कोण हा BE क्रॉसवाला. एक CBE आणि BE या बाजूला जायचं. एक मॅम मला वर CB. मॅम मला स्क्रीन दिसते. स्क्रीन बॅक दिसत जाऊन नाहीये. रिपीट या. दिसते मॅम. हा दुसरी जोडी सांगा व्युत्क्रम कोणांची. BEB. कोणती? असा असा हा कोण, हा कोण CBE आणि इकडूनच BED. CBE आणि BED असा कोण असतो? असा एक इथला कोण सांगायचा आणि एक इथला. एक इथला नाव इथे C आहे, इथे B आहे, इथे E आहे आणि इथे D आहे. एक CBE कोण आणि दुसरा BED कोण. कळते का? हो. Yes. दोन्ही नावं सांगा पुन्हा, दोन्ही जोड्या सांगा व्युत्क्रम कोणांच्या. CBE B. पहिली जोडी सांगा, पहिली जोडी, पहिली जोडी. ABC ABE आणि BEF. आणि ABE BEF. एकेकाने सांगा. पहिली जोडी सांगा, एकाने सांगायचं. हा सांगा. ए हा सांगते. कोण? CBE. हा आणि दुसरी मॅम नाही आधी जोडी सांग. जोडीमध्ये दोन कोण सांगायचे. जोडी आहे ना ती, एकच कोण नाहीये. CBE ची कोणती जोडी व्युत्क्रम कोणांबरोबर, व्युत्क्रम कोणाची कोणती जोडी बनवतो? CBE कोणाबरोबर बनवतो व्युत्क्रम कोणाची जोडी?
सीबीई आणि ABE. नाही सीबी हा असं आहे ना, सीबीई हा कोण आणि त्याची क्रॉस कनेक्शन लावायचं इकडे, असं आणि असं असं कनेक्शन लावायचं, क्रॉस अंतर व्युत्क्रम कोण आहे ते. एक तुम्ही सीबीई घेतलात ना, तर एक या बाजूचा हा. घ्यायचा, हा बीईडी इकडचा, बीईडी हा खालचा, सीबीई खालचा आणि बीईडी डावीकडचा वरचा. हो. कळतं की नाही? एक खालचा आणि एक Yes, वरचा, म्हणजे उजवीकडचा खालचा घेतला तर डावीकडचा वरचा घ्यायचा. सीबीई बीईडी क्रॉस असं, झेड सीबीई आणि बीईडी. कळते की नाही? हा. BED. एक जोडी कळते. आणि दुसरी जोडी कळते मॅम. आंतरव्युत्क्रम कोण? BED. आंतरव्युत्क्रम कोण आहे ते? अरे झाली नाही अशी, ही एक जोडी झाली, ABE. जोडी आहे ती. मॅम आता दुसरी जोडी आहे ती, ABE. एकाचं नाव नाही सांगायचं. व्युत्क्रम कोण बोललं तर दोन कोण असतात ते, एक नाही. जोडी बोलल्यावर त्याच्यात दोन कोण येतात. हा, दुसरी मॅम जोडी कोणती? ABE. मॅम ABE BEF. हा हा आणि असा BEF. क्रॉस वाले असे. एक हा एबीई, हा बीईएफ. एबीई आणि बीईएफ ही दुसरी जोडी आहे. ही दुसरी जोडी आंतरव्युत्क्रम कोण. अरे मुलांना कळतंय की नाही कळतंय? येस मॅम. नावं लिहिता आली Yes, पाहिजे, teacher. नावं लिहिता कळतंय. आली पाहिजे. येस मॅम. मला एवढंच आहे की तुम्हाला नावं पटापट सांगता आली पाहिजे. आंतरविक्रम कोण कोणते, कुठली पण आकृती दिली, आंतरविक्रम कोण कोणते, संगत कोण कोणते, पटापट नावं सांगता आली पाहिजे. आकृती बघून पटापट नावं सांगता आली पाहिजे. आता हे आंतरव्युत्क्रम कोणाच्या दोन जोड्या, तशाच बाह्य व्युत्क्रम कोण, बाहेरचे दोन रेषांच्या, म्हणजे एल आणि एम याच्या आपण आतले क्रॉस वाले घेतले, रेषा आहेत आतले दोन. एक मिनिट दादा थांब. आतले क्रॉस वाले घेतले, आंतरव्युत्क्रम कोण घेतले, एक इथला आणि इथला क्रॉस वाले आतले घेतले. पण हे आतले. आता बाहेरचे पण आहेत, रेषेच्या बाहेर पण क्रॉस वाले आहेत. म्हणजे बघा, या दोन रेषा आहेत ना आपल्या, या रेषेच्या बाहेरचे, म्हणजे हा जो कोण आहे या कोणाची इकडच्या कोणाबरोबर, म्हणजे अशी क्रॉस वालेला, हा बाहेरचे क्रॉस जोड्या घ्यायच्या, बाहेरच्या रेषेच्या बाहेरच्या, एल आणि एम च्या बाहेरच्या. म्हणजे हा कोण आहे ना, हा कोण आणि इकडचा कोण, GBA या आणि कोणाचं नाव. एक HEF. मिनिट दादा थांब, हा एक मिनिट थांब. हा बाकीच्यांना कळायला पाहिजे, त्यामुळे त्यांनी पण लक्ष द्यायचं. बाकीच्यांनी, दादा बरोबर सांगतोय पण तुम्हाला कळते का? बाकीच्यांना क्रॉस वाले बाहेरचे. हा, या दोन कोणाचं नाव सांगा, या दोन कोणांची नावं सांगा. हा सांग दादा. मगाशी कोणता दादा सांगू होता, नाव सांग. मॅम मी सांगू. GBA आणि HEF. आणि ई मध्ये येणार. ई मध्ये ईच्या इथे तर कोण तयार होतोय ना, ईच्या इथे कोण तयार होतं ते पहिला नाही घेत. GBC. ई पहिला नाही घ्यायचा. जीबीसी इकडचा आणि इकडचा. हा कोण आहे, हा कोण, HED. किंवा HEF. हा FEH किंवा HEF. आणि दुसरी जोडी कोणती बाह्य विक्रम कोणाची? ABC. ABG. GBC
मॅम GBC आणि DEH. हा हा कोण सांगा? GBC एक कुठला आणि कुठला? DEH. डी एस आणि एच जीबीसी आणि एच हा DEH खालचा, हा खालचा आणि हा वरचा क्रॉसवाला, क्रॉस कनेक्शन. व्युत्क्रम कोण म्हणजे क्रॉसवाले असतात. आंतरव्युत्क्रम कोण म्हणजे आतले क्रॉसवाले आणि बाह्य विक्रम पण कोण म्हणजे बाहेरचे क्रॉसवाले नावं लिहायचे. कोण DEH. कळलं? व्युत्क्रम कोण? Yes. आता संगत कोण आपण बघितले, व्युत्क्रम कोण बघितले. आता आंतर कोण? ABE. हा, आंतर कोण म्हणजे दोन रेषांच्या आतले सरळवाले. आंतर व्युत्क्रम कोण मध्ये आपण क्रॉसवाले घेतो आणि आंतर कोण म्हटलं तर सरळवाले. सरळवाले म्हणजे कोणते? दोन रेषांच्या मधले आतले सरळवाले. बघा, दोन ABE रेषा, ह्या दोन रेषा आहेत. BED. ह्या दोन रेषा आहेत, एक L आहे एक M आहे. त्यांच्या आतले घ्यायचे सरळवाले म्हणजे हा आणि हा कोण, हा आणि हा, आणि इकडचा आणि इकडचा, असे जोड्या बनतात. आंतर व्युत्क्रम कोण मध्ये आपण क्रॉसवाल्यांच्या जोड्या बनवतो आणि आंतर कोणामध्ये सरळवाले, हे एका बाजूचे डावीकडचे दोन आणि उजवीकडचे दोन. डावीकडच्या दोघांची नावं सांगा. हा कोण इकडचा आणि हा. ABE BED. BEF नाही, BEF हा व्युत्क्रम कोण सांगितला तू जोडी. ABE बरोबर BEF हा व्युत्क्रम कोणाची जोडी बनवतो, कारण तो क्रॉसवाला आहे. तू इकडचा सांगायचा, इकडचा. या कोणाचं नाव सांगायचं? BED. ABE आणि BED. ABE आणि कोण? BED. डी. ही पहिली जोडी. आंतर कोण, आंतर कोण बघतोय आपण, कोणते कोण? आंतर कोण. अंतर कोण बघतोय. आंतर कोण कोण? ABE आणि कोण? BED. ही पहिली जोडी. आणि दुसरी जोडी आंतर कोणाची? उजवीकडचे दोन सांगा. या रेषाच्या आतले उजवीकडचे. CBE आणि BEF. BEF CBE. हा CBE आणि हा BEF असे. एक हा CBE आणि हा BEF. कोण? CBE आणि कोण? BEF. कळलं का? Yes, ma'am. Yes, teacher. Yes, ma'am. Yes, ma'am. येस टीचर. आता आणखी तुम्हाला आकृती देते, त्याच्यामध्ये मला पटापट नावं सांगा. वेगळी आकृती देते पटापट. संगत कोण है ना, आंतर व्युत्क्रम कोण, बाह्य व्युत्क्रम कोण आणि आंतर कोण. सांगा. आंतर कोणांच्या जोड्या सांगा. पहिला सॉरी, आधी संगत कोणांच्या जोड्या सांगा. कोणत्या पण सांगा. ABD आणि एकेकाने सांगायचं. BCP. ABD BCP. दादा तू बरोबर सांगतो उत्तर. आता बाकीच्यांनी सांगा. दादाला येतं बरोबर सगळं. बाकीच्यांनी प्रयत्न करा. ABE. हा आणि
ABE. ABE. हम्म. आणि BE. ABB. नाही. BCQ. BCQ. बरं मुलांनो, हा दादा तू बरोबर सांगतो, पण बाकीच्यांना कळतच नाहीये काय प्रॉब्लेम झालाय. आपल्याला यायला पाहिजे. संगत कोण काय सांगितलं, जसा आपण एल वरचा घेऊ तसाच एम वरचा घ्यायचा. म्हणजे जर एल वरचा घेतलाय तर इथला आपण उजवीकडचा वरचा घेतलाय, तर एम वरचा पण उजवीकडचा वरचा कोण घ्यायचा. मग एबीई बरोबर कोणता कोण येणार. एबीई जसा आहे एल वर तसा एम वर BCQ. सी क्यू. BCQ मॅम. दुसरी जोडी कोणती. हा BCQ. बीसी क्यू. BCP. दुसरी जोडी सांगा. ABD. थांब AB. थांब दादा, बाकीच्यांनी ABC. सांगा. BCP. नाही. DCB. मॅम मी सांगू. बाकीच्यांनी पण प्रयत्न ABD. करा. BCP. दादाला एकट्यालाच कळलंय. एक हा वरचा जसा आहे एबीडी तसाच या रेषेवरचा वरचा. आपण मगाशी उजवीकडचे घेतले वरचे, आता डावीकडचे वरचे कोण. BC. एबीडी. एबीडी जसा आहे एल वर तसा एम वर कोणता कोण आहे. BCP. कोण बीसीपी. बरोबर. आता खालचे घ्यायचे. खालचे म्हणजे जसा एल वर उजवीकडचा खालचा कोण आहे हा, तसाच उजवीकडचा खालचा कोण एम वरचा. जसा एल वरचा आहे तसंच एम वरचा. खालचे घ्यायचे. आता मग दोन झाले, आपण वरचे घेतले. आता खालचे नाव सांगा. EBC. कोण EBC. EBC आणि QCD. बरोबर QC. मी इथे पण डी दोन डी लिहिले, सॉरी. इथे मी काहीतरी टी घेते, नाही ती पण डबल होते. Yes मॅम. एफ Yeah. Yes मॅम. कोण QCF. Q. बरोबर. हा कोण EBC आणि कोण QCF. चौथी जोडी DBC. EBC. EBC झालं. EBC ची जोडी झाली लिहून. आता इकडचा खालचा, डावीकडचा खालचा. DBC मॅम. EBC आणि त्याची जोडी PCF. 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 बरोबर. कळलं का. Yes मॅम. Yes मॅम. Yes टीचर. आता आंतरव्युत्क्रम कोण. आंतरव्युत्क्रम कोणाच्या सांगा. क्रॉस आंतरविक्रम कोण. दोन रेषांच्या आतले क्रॉस वाले. इथले हा आणि हा आणि DBC. BCQ. DBC BCQ. आणि झेड मधले बघायचे. झेड मधले कोण. बरोबर. हा बघा असे झेड मधले. व्युत्क्रम कोण बोललं तर झेड मधले असे क्रॉस वाले इकडचे हे दोन. कळते का. हा खालचा DBC आणि इकडचा वरचा. येस मॅम. नाव सांगा. दुसरं कोणीतरी नाव सांगा. बाकीचं कोण ट्राय करतंय नाव सांगायचं. क्रॉस वाले. एक इथला हा कोण
या कोणाचं नाव सांगा आणि या कोणाचं सांगा. या कोणाचं नाव काय आहे? मॅम बी डी बी नाही डी कोण बी डी सी बी सी सी आणि या कोणाचं नाव? असा असा हा कोण? बी बी सी ई बी सी एक असा डीबीसी. क्यू ईबी नाही, ईबी नाही, बी BCQ. बी सी क्यू इकडे जातो या बाजूला असा. हा हा एक हा खाली येणारा कोण, हा खाली येणारा कोण आणि हा इकडचा. कळलं का? डीबीसी आणि क्यू आहे, तर एक डीबीसी आणि दुसरा बी सी क्यू. क्यू कोण डीबीसी आणि कोण बी सी क्यू. आणि दुसरी जोडी सांगा आंतरविक्रम ई कोणाची? बी सी बी सी पी. ई बी सी मॅम दुसरी जोडी उलटा झेड. सी सी एफ काय काय काय? ई बी सी बी सी पी. असा झेड, असा उलटा झेड, उलटा झेड असा. असा बघा उलटा झेड हा. ई बी एक सरळ झेड असतो आणि एक उलटा झेड असतो. ई बी बी सी ई बी सी आणि बी सी पी आणि पी सी एफ पी सी एफ बी सी पीसीएफ नाही. पी हा हा वरचा पीसीएफ तर खालचा झाला कोण. आपल्याला वरचा हा हा, पाहिजे. हा. बीसीपी नाव आहे त्याचं. बी सी पी बी सी पी आता बाह्य विक्रम कोण सांगा? बाह्य विक्रम कोण? बाहेरचे क्रॉस वाले. एक वरचा ए बी बाहेरचा डी आणि एक खालचा बाहेर. ए बी हा आणि हा आणि हा आणि हा. ए बी ई पी सी एफ. ए थांब दादा बाकीच्यांना सांगू दे नाव. ए बी ई बी सी एफ बरोबर. आणि दादाला एकदम येतं रे बरोबर. नाव काय तुझं दादा? हा मी सांगितलं. रितेश दादाचं नाईक. नाव? अच्छा अच्छा हा बरोबर आहे. ताईने पण बरोबर सांगितलं. हा दुसरी जोडी बरोबर आहे. मॅम ट्राय करा. हा बरोबर आहे. बोला. सी वरचा क्यू हा बघा हा या कोणाचं नाव सांगितलं ना. हा कोण वरचा आणि हा खालचा आणि हा वरचा हा खालचा. हा पहिली जोडी कोणती सांगितली? परत एकदा सांगा. पुन्हा एकदा सांगा नाव पहिल्या जोडीचं. ए बी ई सी क्यू सी ओ एफ. नाही हे वरचा ना. हा वरचा ABE हा. आणि हा खालचा PCF. हा बघा एक वरचा उजवीकडचा वरचा आणि बाहेरचे दोन रेषांच्या बाहेरचे क्रॉस वाले कोण? बोला नाव बोला. मॅम मला स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन नाही दिसत. नाही दिसते मॅम. एक्झिट करून पुन्हा आता दिसते हा मॅम. पुन्हा या. सांगा बरं क्रॉस वाले. नाव सांगताय ना? डी बी सी नाही डीबीसी खालचा कोण झाला? वरचा घ्यायचंय. वरचे घ्यायचेत आपल्याला. ए बी वरचा सी ए ए बी ई हा ए कोण बी ABE त्याचा बी ई क्रॉस वाला खालचा त्याच्या बाहेर. ABE सी आणि पी सी एफ बरोबर. आणि PCF. दुसरी जोडी बरोबर. दुसरी जोडी
ABD ABD डी आणि QCF बरोबर QCF कोण QCF ठीक आहे. हा. हे काय झाले बाह्य व्युत्क्रम कोण कोण बाह्य व्युत्क्रम कोण. आता आपल्याला कोणती जोडी राहिली आपली लिहायची. आता कोणती राहिली आहे आंतरकोन. आंतरकोन हा कोणती आंतरकोन अंतरकोन आंतरकोन म्हणजे पण आतले एका बाजूचे डावीकडचे दोन आणि उजवीकडचे दोन असे आतले दोन पण एका साईडचे डावीकडचे दोन म्हणजे हा आणि हा येईल आणि हा आतले दोन रेषांच्या आतमध्ये येणारे बाहेरच्याशी काय संबंध नाही आंतरकोनांचा. आतले दोन रेषांच्या आतले आपली जी एल आणि एम आहे त्याच्या आतले डावीकडचे उजवीकडचे दोन आणि डावीकडचे दोन त्यांना आंतरकोन बोलायचं. नावं सांगा यांची आंतरकोनांची. EBC नाही एबीसी हा काय EBC हा EBC आणि कोण BC BC DBC EBC बरोबर आहे. EBC चा आंतरकोनाची जोडी कोणती बनवतो. EBC कोणाबरोबर बनवतो याच्या बरोबर याचं नाव सांगा. या कोणाचं आतला DBC मॅम नाही डीबीसी तर इकडचं सांगितलं तुम्ही नाव. हा डीबीसी हा कोण हा इकडला BCQ हा EBC आणि BCQ EBC आणि BCQ आणि दुसरी जोडी डावीकडचे दोन कोण डावीकडचे दोन DBC हा बाकीच्यांनी पण ट्राय करा. बरोबर आहे. PCF PCF खाली गेली ताई तो बाहेरचा झाला हा आतला वरचा BCP हा BCP BCP बरोबर. हा DBC आणि BCP कळते का मुलांना. सगळे कोण सगळ्यांना कळलं का. येस मॅम या जोड्या आपल्याला नावं तर लिहिता आली पाहिजे की कोण कोणते आहेत आंतरकोन कोणते आहेत व्युत्क्रम कोण कोणते आहेत. आता आपल्याला 2.2 मध्ये आपल्याला नावं पण लिहिता आली पाहिजे ना. 2.2 आपल्याला बघा इथे सिद्धता वगैरे तिथे नावं आपल्याला व्युत्क्रम कोण कोणते आंतरकोन कोणते त्यांची सगळ्यांची नावं लिहिता आली पाहिजेत है ना. कळलं. येस मॅम येस मॅम. आणखी एक तुम्हाला आकृती देते त्याच्यामध्ये तुम्ही मला नावं पुढच्या लेक्चरला यावेळेस तुम्ही कोणीच नाही वाटतं लिहून आणली. त्या दिवशी आकृती दिलेली ती यायला पाहिजे आपल्याला लिहिता नावं आहे की नाही. त्याशिवाय आपण कसं पुढचं शिकणार है ना. तर मी आणखी एक आकृती देते त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या त्या कोणांच्या जोड्या लिहायच्या आहेत. नावं 3 अक्षरी नावं कोणांची लिहायची. कळलं. येस मॅम आकृती काढून घ्या वहीमध्ये. मॅम तुमचा आवाज येते मला. आवाज नाही येत आहे. नाही येते मला आधे मध्ये अडकत आहे. बर थोडा रेंजचा प्रॉब्लेम असेल ताई तुझा. हा मॅम
ही आकृती काढा. Yes, ma'am. याच्यामध्ये संगत कोणांच्या 4 जोड्या, आंतर व्युत्क्रम कोणांच्या 2, बाह्य व्युत्क्रम कोणांच्या 2 आणि आंतर कोणाच्या 2 अशा सगळ्यांची नावं तुम्हाला लिहायची आहेत. ठीक आहे. Yes, ma'am. Oh, okay, ma'am. Yes, ma'am. आपण जे आपला टॉपिक आहे तो काय आहे, रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या. काढली आकृती हा. सगळ्यांनी? Yes, ma'am. बरं. Hardly, ma'am. झाली काढून आकृती? Yes, ma'am. रेषांच्या ma'am. समांतरतेच्या कसोट्या म्हणजे रेषा समांतर आहेत की नाही हे आपण कसं बरं ओळखू शकतो, त्याच्यासाठी कसोट्या. Bye bye. तू पण. तर त्या कसोट्या 3 आहेत. रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या 3 आहेत. पहिली आहे आंतरकोन कसोटी. आंतरकोन आठवले? आंतरकोन 2 रेषांच्या आतले कोण, एका बाजूचे, डावीकडचे 2 उजवीकडचे 2, त्यांना आंतरकोन बोलायचं. नाव बोललं की आपल्याला लगेच क्लिक व्हायला पाहिजे की आंतरकोन कोणते बरं. अच्छा, एका बाजूचे म्हणजे रेषांच्या आतले डावीकडचे 2 उजवीकडचे 2 ते आंतरकोन असतात. मग तशी ती आंतरकोन कसोटी आहे, त्या कोनांवरून, त्या कोनांच्या जोडीवरून. आंतरकोन कसोटी काय सांगते आपल्याला की जर 2 रेषा तुम्हाला दिल्या असतील, जर 2 रेषा तुम्हाला दिल्यात आणि एका छेदिकेने छेदलं तर जे पण आंतरकोन असतील, आंतरकोन म्हणजे इथले, हा ए आणि हा समजा बी आहे, हे 2 आंतरकोन आहेत, किंवा सी आणि डी हे आंतरकोन आहेत की नाही. हा ए आणि बी आंतरकोनाची जोडी बनवतात पहिली, आणि सी आणि डी दुसरी जोडी बनवतात. बरोबर. कोण सी आणि कोण डी. आंतरकोन आंतरकोन एका बाजूचे घेतो आपण, डावीकडच्याची एक जोडी 2 कोणांची आणि उजवीकडच्या 2 कोणांची एक जोडी, असे आंतरकोन बनतात. तर कसोटी काय सांगते माहितीये का, आंतरकोन कसोटी, की जर अशा 2 रेषा आहेत, आपल्याला माहित नाही त्या समांतर आहेत की नाही, पण आपण कसं ओळखू शकतो की त्या समांतर आहेत, तर आंतरकोनांची 2 पैकी कोणतीही एक जोडी जर तुम्हाला पूरक मिळाली ना, म्हणजे आंतरकोनांच्या जोडीपैकी कोणत्याही एका जोडीची बेरीज 180 अंश मिळाली ना तुम्हाला, तर मग आपण बोलू शकतो की त्या दिलेल्या ज्या रेषा आहेत त्या समांतर आहेत. समांतर म्हणजे कधीही न छेदणाऱ्या अशा आहेत. जसं पहिलं गणित आपण बघितलं होतं बघा. आता इथे एक्स आणि वाय जी आहे ती पण आंतरकोनाची जोडी बनवतात. एक्स वाय आंतरकोनाची जोडी आहे की नाही, एक्स आणि हा वाय असे असतात आंतरकोन. बरोबर की नाही. आंतरकोनाची जोडी आहे. Yes, ma'am. आता आपल्याला विचारले की एम ही रेषा एन ला समांतर आहे का, तर समांतर होण्यासाठी हे 2 पूरक असायला लागतील. पूरक म्हणजे त्यांची बेरीज 180, कारण आंतरकोन पूरक असावे लागतात. एक्स आणि वाय जर बघितले तुम्ही तर ते आंतरकोनांची जोडी आहे. मग ती पूरक आहे का चेक करायची. पूरक म्हणजे दोघांची बेरीज 180 अंश आहे का. बघा, वाय 108 अंशाचा दिलाय आणि एक्स 71 अंशाचा दिलेला आहे. तर पूरक आहे का ती जोडी, बेरीज 180 अंश आहे का दोघांची, एक्स आणि वाय ची. आहे का बेरीज एक्स आणि वाय ची 180. वाय 108 अंशाचा आहे आणि एक्स 71 अंशाचा आहे. दोघांची बेरीज किती होते मिळून, किती होते. किती बेरीज होते. मॅम एक सेकंड. 169 येते मॅम. 169 की 179. 179 मॅम. 179 येते, पण 180 नाही येते. बरोबर आहे. 180 पाहिजे आपल्याला बेरीज. 180 जेव्हा बेरीज असते तर ते पूरक असतात.
म्हणजे इथे आंतरकोन जे आहेत, आंतरकोनांची जी जोडी आहे ती पूरक नाही. नाहीये. आणि जर आंतरकोनांची जोडी पूरक नसेल तर आपण रेषा एम आणि रेषा एन या समांतर होणार रेषा नाही. रेषा आकृती नाही, काढा. समांतर रेषा नाही. कारण आंतरकोन कसोटी आपल्याला काय सांगते की जर दोन रेषांनी बनवलेले आंतरकोन पूरक असतील तर त्या रेषा समांतर असतात. पण इथे आंतरकोन बनवलेले पूरक नाहीयेत, त्यामुळे एम आणि एन ही समांतर होणार नाही. कळलं का? येस मॅम. पुढचे आपण नंतर पाहू. Yes, आपली वेळ teacher. संपली आहे. पुढच्या लेक्चरला प्रेझेंट राहा. आपण पुढच्या लेक्चरला 2.2 घेणार आहोत. त्याच्या आधी ओके बाय. Bye, Bye. ma'am. See you, ma'am. teacher. आणि तुम्हाला दिलेला होमवर्क पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. Yes, ma'am. Okay, Yes, teacher. ma'am. Good night, ma'am. Good night. night, See you, ma'am. teacher. वेलकम. Good night, ma'am. गुड नाईट. Good night, ma'am. Good night, ma'am. Bye, ma'am. Bye, ma'am.